आणि तुझं मेवणं आलं तुझे हळदीला आणि तुझं बहिणी आल्या तुझे हळदीला लहान ग लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग लहान लहान म्हणताना होईल सावधान ग गड्डी आणलं रे गड्डी नमस्कार मंडळी, मी कोकणी ड्रायव्हर दीपेश आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचं निघून वगैरे तयार झालेलो आहोत। प्लॅन आहे तर अलिबागला हल्दीला जायचं। आज हल्दी आहे अनिश पाटील याची, वडाल्यातला मित्र आहे आपला अल्पेश, त्याच्या भावाची हळद आहे। माझ्या लग्नाला पण आलेले ते दोघं हल्दीपासून आलेले। तर आम्ही आज जाणार आहोत ते अलिबागमध्ये भैरीचा पाडा ह्या गावामध्ये जाणार आहोत। तर जाण्याचा प्रवास असेल, दोघं निघालोय बघा। शिट्टू तर नाही आहे, शिट्टू गावाला गेले। इकडे मॅडम निघाले आणि इकडे बॅगा दोन, एक बॅग आणि एक कॅमेऱ्याची बॅग घेतलेली आहे। बाकी ओटी घेतलेली आहे। आपली मराठी परंपराच आहे ओटी द्यायची, ती संस्कृती जपतो आपण। तर चला जाऊया। बघा आमचा प्रवास चालू झालाय। पहिला रिक्षाने, इकडे गाडी असायची आपली। आज गाडी काल धुवायला दिली होती, ती धुवून झाली नव्हती आणि आपल्याला काल आवडला पण जायचं होतं ना, तर त्यासाठी आज रिक्षाने जातोय। ऑफिसमध्ये गाडी आहे, तिथून गाडी घेऊन अलिबागला जाऊ आपण। तर बघा इकडे ऑफिस आहे, ऑफिसच्या इकडे गाडी लावलेली होती, धुवून वगैरे ठेवलेली त्यांनी काल। मस्त पॉलिश वगैरे मारलेली आहे इकडं। तर आता इकडून आपल्याला हायवे भेटेल इथे। बघा जुईनगरचा सर्व्हिस रोड आहे, मस्तपैकी असा शूटिंग करण्यासारखं आहे। इकडे पिक्चरची शूटिंग वगैरे होते या रोडला। बाजूला त्या साईडला हायवे आहे आपला, पनवेल पुणे हायवे, गोवा हायवे आहे। साइडला जुईनगर स्टेशन। तर बघा पोहोचलोय आपण अलिबाग कारले खिंडी मध्ये। आता कारले खिंडी आहे, इकडे जरा जपून। या गाड्या बघा कुठून येत आहेत। शिस्त नाही गाडी चालवायची नाही, जसे येतात हायवेवर सिंगल रोड असतो। इथून आपल्याला जायचं राईटला आणि समोर गेलाय अलिबागला। समोर अलिबाग जातो आणि आपल्याला इकडे जायचं आहे मित्राच्या लग्नाला। हे रेवस साईडला जातो, रेवस बंदर। बघा इकडे पोहोचलोय अलिबाग भैरीचा पाड्यामध्ये। गाडी इकडे पार्किंग केले आणि आपल्याला जायचं आहे अल्पेशच्या घरी। तर हा असा रोड आहे यायला। तर बघा अशी गल्ली आहे, इकडून बाहेरून इथं गाडी पार्किंग केली तिथे, तिथून अशी अल्पेशच्या घराकडे जायला अशी गल्ली आहे। गल्ली म्हणजे रोड आहे। बघा इकडे गाडी मंडप केलेला आहे लग्नाचा, अनिशच्या लग्नाचा मंडप। आणि या साईडला घर आहे। तर बघा इथे या साईडला घर आहे अल्प्याचं।
पप्पा अरे काय म्हणता? लय लवकर आला हो मग हा लेट झाल्यामुळे इथे आता कोणी इकडे हळद लावून झाले, कारण का इकडे अलिबाग साईडला सकाळची हळद आहे, सकाळून पूर्ण सकाळपासून असते ना. सकाळपासून रात्रीपर्यंत. हा पोर काही एकटी गेले गावाला राहायला मग. तर इकडची अलिबागची ही बघा प्रथा कशी आहे हल्दीची. हा नाही तुमच्याकडे हळद लावून पैसे द्यायला लागतात ना, आमच्याकडे तसं काय नाही. तर बघा इकडे रात्री जेवणाचं चिकन आलेलं आहे. अल्प्या गेलेला चिकन आणायला. तर इकडे 2 टाक्या भरून तर आणलं नाही त्या गाडीमधून. हा तर काय आणलं होतं दाखव मला पहिला. ही अंडी आहे त्याच्यात, अंडी आणि काय अंडी कलेजी पेटा आणि कलेजी पेटा. ओके आणि ह्याच्यामध्ये चिकन. हा चिकन एक, ही एक बकेट आपला टाकी आहे आणि ही एक टाकी आहे. किती आणलायस? किती आणलायस? 85 किलो. 85 किलो आज चिकन आहे आपल्याला रात्रीला अनिच्छा हल्दीला. जायचं आपल्याला आता नवरीकडे घेऊन जायचं. ही हळद इकडची परंपरा आहे अलिबाग मध्ये. बघा आशिवरे गावामध्ये आलोय. अलिबाग मधला हा आशिवरे गाव आहे. त्या आशिवरे गावामध्ये आलो हळद घेऊन, उष्टी हळद. इकडे बघा आशिवरे, इकडे असा आशिवरे मधलं गाव आहे. आशिवरे गावातला अशा वाडे आहे. खूप मोठं गाव आहे आशिवरे बघा गेलं. नवरीकडचं मंडप उद्या दिसेलच. मंडप अजून तयार होतोय मंडप. काय अरे हे मला ओळखत नाही. आता नवरीकडचं मंडप आहे, उद्या या ठिकाणी लग्न लागणार आहे. समोर नवरी.
मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला. आमचे वैभवी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे वैभवी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे वैभवी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे वैभवी ताईचे लग्नाला गो या लग्नाला. लागे हवा थंड गार ग, पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग. भाऊ म्हणे भाऊ माझा आहे किती लहान ग, भाऊ म्हणे भाऊ आहे किती लहान ग. लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग, लहान लहान म्हणताना होईल सावधान ग. पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग, पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग. वहिनी माझा धीर माझा आहे किती लहान ग, वहिनी बोले आभा धीर माझा आहे किती लहान ग. लहान लहान म्हणताना होईल सावधान ग, लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग. पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग, पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग. बहीण म्हणे भाऊ माझा आहे किती लहान ग, बहीण म्हणे भाऊ माझा आहे किती लहान ग. लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग, लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग. पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग, पंखा फिरे हवा लागे हवा थंड गार ग. मेवना म्हणे मेवना माझा आहे किती लहान ग, मेवना म्हणे मेवना माझा आहे किती लहान ग. लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग, लहान लहान म्हणताना उद्या होईल सावधान ग. केलवण्यात थांब लावलं तुझे मांडवाला, आणि तुझं मेवना आलं तुझे हळदीला, आणि तुझं बहिणी आल्या तुझे हळदीला. केलवण्यात थांब लावलं तुझे मांडवाला, केलवण्यात थांब लावलं तुझे मांडवाला, आणि तुझं भाऊ आलं तुझे हळदीला, आणि तुझं वहिनी आल्या तुझे हळदीला. केलवण्यात आणि तुझ्या वहिनी आल्या तुझे हळदीला, आणि तुझं भाऊ आलं तुझे हळदीला. केलवण्यात थांब लावलं तुझे मांडवाला, केलवण्यात थांब लावलं आधी वैरा फेण्या पापरार मागून वाहिलेल्या घारा, आधी वैरा फेण्या पापरार मागून वाहिलेल्या घाऱ्या. फेण्या उमा लती दशार दशा, कापुसाच्या मोठी घाऱ्या उमा लती दशार दशा, उगवाच्या कड्या. अंबारीचा काना नागवेल पानो, कापशी सुतू पेंडवावो पेंडविला. आदना काय मदना कैलाची देवनारेंदू, आशा परी हरिपाटलांचे घरी, हरी काय व तू तेलवाना, आशा परी दत्तू पाटलांचे. बघा शैलेश दादा आले तिकडे. आता कुठे पद, कोणतं पद आहे? मुंबई समन्वय युवा सेनेचा, त्याच्यानंतर एकविरा मता सेवा मंडळाचा अध्यक्ष आहे. दादा ह्याच गावातले आहेत. आपण गेल्या वर्षीच्या पालखीमध्ये आपली भेट झालेली.
आणि आम्ही एकाच ठिकाणी राहायचो म्हणजे वडाल्यामध्ये. मागू नका चला. देणार घाई गेली तर मी नाही तुला दिले ना मग परत जेवढं होते तेवढं दिले गावाला नाही दिलं. प्रत्येकाला 100 भेटणार आहेत आता. घाई नाही करायची. एक जण इकडून येईल एक जण इकडून येईल. तू अल्प मध्ये आला सगळा. लाव तू. एक इकडून येईल एक तिकडून येईल. एकाचे 500. अल्पेचा काय भावाचा भाऊ काय हरदे बसला. अल्पेच काय भावाचा भाऊ हरदे बसला. अल्पेच काय भावाचा भाऊ हरदे बसला. अल्पेच काय भावाचा आता झालं काम. हे आता काम झालं. नमस्कार नमस्कार. इकडे आमची गँग आले. आमची गँग आले. आले डायरेक्ट हल्दीला आले. डायरेक्ट हल्दीला आले. हे गड्डी आणलं रे गड्डी. एक खिशातून गड्डी गायब झाला. बघा ही आहे अलिबागची
हल्दीची मजा. हा घ्या. बघा आपल्याला आता नाचायची हल्दीला जायचं आहे. वाजायची सुरुवात तर झालेली आहे. आपली जय मल्हारची पोरं सगळी इकडे आहेत आणि जाऊया आता नाचायला. चला डायरेक्ट मांडवात जाऊ.